जळगावसह विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये झेडपी निवडणुकांच्या या रणधुमाळीला कसा वेग आलाय पाहूया। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असल्यामुळे अशा प्रकारे दारूचं वाटप करून मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित केल्या जाऊ शकतं अशी शंका आहे। त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात दारूची कारवाई केलेली आहे। मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली या तालुक्यात ही कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळजवळ 72 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे, तर 42 लाखांची दारू जप्त करण्यात आलेली आहे। एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात आघाडी उघडल्याचं दिसून येत आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलामध्ये भारतीय जनता पार्टीनेच आतापर्यंत प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसलेले आहे। भारतीय जनता पार्टीची बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली। भारतीय जनता पार्टीचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृहमंत्री रणजित पाटील यांच्यासोबत अनेक दिग्गज नेत्यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सभा झाल्या आहेत। भारतीय जनता पार्टीने बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्ण रान पेटवलं आहे। तर भारतीय जनता पार्टीसोबतच काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांच्या सभेच्या व्यतिरिक्त कोणतीही मोठी सभा जिल्ह्यात झालेली नाही आहे। राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची पण 30 गट आहे। या तिन्ही पक्षांच्या मोठ्या सभा ह्या बुलढाणा जिल्ह्यात झाल्या नाही, त्यामुळे या पक्षांच्या उमेदवारांनी स्वतःच प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। पायाची भिंगरी करून दिवस रात्र ते फिरत असून मताचा जोगवा ते मागत मतदारांच्या दारोदार फिरत आहे। संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलढाणा।